हा आलाय गणू. गणूला पाहिजे आता चहा. आपण सुद्धा चहा करणार आहोत. ही आहे माझी आई. आता ही माझी आई थोड्याच वेळात मांडे करायला सुरुवात करणार आहे. मांडे करायचं कारण असं आहे की ही माझी बहीण पुण्याला राहते. 1 महिना झाले व आमच्या घरी आहे. आता उद्या जाणार आहे म्हणून आता त्यांना पाहुण्यांना पाहुणचार म्हणून माझी आई ही मांडे करणार आहे. तर पाहुणे आता सध्या चहा घेत आहे. हा पाहुण्यांचा चहा झालेला आहे तयार. पाहुणे चहा ओतत आहेत आणि मग हे पाहुणे आहे. चहा पाहुण्यांना आपल्या घरचा शेवटचा चहा आहे. चहा घेऊन जात आहेत पाहुणे मग सकाळीच 6च्या गाडीनं. काय पाहिजे? कुठे ठेवेल? कुठे आहे चष्मा? कुठे आहे आईचा? तर काय पाहिजे? काय पाहिजे आई मांड्याला लावायला? काय? हां ब्रश. तो ब्रश पिवळ्या कलरचा. तर आई आता थोड्याच वेळात मांडे बनवायला सुरुवात करणार आहे. तर अशा प्रकारे पोळपाटाला तेल लावून घेतलं आहे. भिजलेले तेल लावलेलं आहे. कंटिन्यू करत राहा तुम्ही. शेवटचा मांडा मी पण करणार आहे. बघूया मला येतो की नाही. माझ्या मावशीला बिलकुल नाही येणार कारण ना माझ्या मावशीला ढोकळा तरी नाही येत. असं का? हो. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि लय चालू आहे. ओय हे इशू. हाय कर इशू. इशू पण रील स्टार आहे. आई आता थोडी तंबाखू खाऊन घेत आहे. तर मांडे बनवायला आता सुरुवात झाली आहे. हे बघू शकता तुम्ही मांड्याचं पीठ किती पतलं असते. आणि माझं सांगायचं पीठ. तुम्हाला माहिती आहे का माझ्या मावशीने माईक आणले तोच लावतील. तो लावून बोलतील मोठा आवाज येऊ म्हणून. असं का? माहिती आहे त्यांना. अशा प्रकारे उंडे तयार केल्या जात आहे. अशा प्रकारे उंडे तयार करून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. कूलर बंद करणार आहे कारण की कूलरमुळे चूल विझण्याची शक्यता आहे. आता थोड्याच वेळात मांडायला सुरुवात होत आहे. हे बघू शकता तुम्ही मांड्याचं पीठ आहे. इशू सगळा चुडा घेऊन टाकतो. ते प्लास्टिकची पन्नी दे रिकामी करून. जास्त होईल.
ते आपले डबे काढून ठेव छोटे छोटे. आई मी एक मांडा करीन ना आई. हा. मी एक शेवटचा मांडा करीन. हे नको घेऊन ना, राहू दे ना, तुला वड्या करणार त्या पावले. राहू दे, काही देते मी ते वड्या. ना असं जीव करत ते मा करत मग काही देणं नाही फालतूच आहे. तर आता मांडे बनवायला सुरुवात होत आहे. हे बघा आईने कशा प्रकारे लाटून घेत आहे आधी. अशी तर आई तू पहिले करत नव्हती. मी मांडा करीन ना, ऐक ना, मी एक मांडा करीन, तुम्हाला व्हिडिओ बरं. यांची तयारी चालू आहे जाण्याची. हे बघा पॅकिंग गिकिंग. वड्या गिड्या थोडक्यात न्या, इथे राहू द्या थोड्या. अर्ध्या ठेवल्या ना आता. हां तर हे बघा मांडा. याला आमच्याकडे मांडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती. हे रसासोबत खाल्ल्या जातात मटणासोबत खाल्ल्या जातात. आणि मटणासोबत सुद्धा खाल्ल्या जातात. तुम्ही मटण नसा खात तर रसासोबत खाल्ल्या जातं आंब्याच्या. तेल काढून दे मला, तेल एवढ्या पाण्याचं. तेल टाकलं आहे. तेल भरपूर लागते मांड्यांसाठी. येऊ नका, त्यातल्या बारक्या 2-3 काड्या आण बरं. जाय बरं ईश्वरी, जय ईश्वर. इकडून तिकडून येऊ नको हा. थोडी आता कढई तापत आहे, म्हणजे चुलीमध्ये जाळ व्यवस्थित नाही आहे ना, तर कढई तापत आहे. एकदा तापल्यानंतर मग ते कसं भरभर होऊन जातात. तर आई आज नवीन पद्धतीनं करत आहे, प्रत्येक वेळेस असं नाही करत. आज नवीन पद्धतीनं बघूया जमतात का. टाकता आई. बघू आता. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे तो टाकला जातो. बघू शकता तुम्ही किती पातळ आहे आणि खायला किती छान वाटेल. खूप पातळ आहे, बघू शकता तुम्ही. आई तुला मांडे कोण शिकवले? इकडून तिकडे जाऊ नको. व्हिडिओ काढू दे एक मग दे. आई तुला मांडे कोण शिकवले? कोणच नाही, आम्ही असंच पाहून शिकलो. तरी कोणाचं शिकवले असेल ना. कोणच शिकवलेलं नाही. तुझी आई ना. अरे जाऊ नको ना इकडे. म्हणजे तुम्ही नेमकं कोणाचे पाहिले तर असतील. आम्ही आमच्या काकाची काकू गीता करत. अच्छा.
आईची काकू करत होती ते आई पाहत होती आणि मग ते असे पाऊ पाऊ मांडी शिकले. मांडा किती बारचा मांडा आहे. मांडा खराब झाला, मांडा तुटलेला आहे थोडा. कढई तापली नसेल, कढई तापली नाही म्हणून मांडा खराब झाला. हे यांचं काय चालू आहे भाऊ? पीठ बघितलेलं आहे. शॉटगन आहे. शॉटगन